येस, खूप मोठं गिफ्ट आहे. दरवाजा लाव चल. लड्डू. सो गाइस, एवासाठी मी खूप मोठं गिफ्ट आणते. काय आहे सांगते, 5 मिनिटात येणार आहे. सो आपण वाट बघूया. गेस करते काय आहे. एकदा गेस कर ना, मी काय आणेल तुझ्यासाठी. लड्डू. रिझल्ट आहे म्हणून लड्डू का? अरे रिझल्ट कळल्यानंतर लड्डू. जर तुला A+ नाही आलं तर काही लड्डू वगैरे नाही. तू सांग काय असू शकते. चॉकलेट नाही रे, गेस कर. बर ठीक आहे, लगेच कळेल तुला. अगं तेरा गिफ्ट. चल आग बंद कर इवा. रुक जा. हाँ इवा आग बंद कर. इवा को ना मैं सरप्राइज देने वाली हूँ और मेरा ब्लॉग चले. लेके आ उसके सामने. इवा बंद कर डोळे, उसके सामने रख. चल झूठी, चॉकलेट वॉकलेट बोल रही है तू. मेरे को सैटरडे को वापस चाहिए पेरेंट्स. हाँ तो 2-3 दिन ना. पता नहीं, दरवाजा नहीं निकालना. कहाँ से डालना है, डाल के बता. ये हाथ से निकालने को, डाल देने को. नहीं खाती तो मनी प्लांट लगा देना. ऐसे पत्ता लगा देना क्या? इसको काटते ही नहीं. ठीक है, इधर है बहुत सारा मनी प्लांट. लगे दूसरा पत्ता चलेगा? नहीं, दूसरा पत्ता नहीं चलता. ठीक आहे, ओके थँक्यू. और पाणी. आता मी हे जे आहे हे बांधलंय याच्या डोअरला, कारण आता इवा याचा डोअर काढू शकते आणि ते उडून जातील, त्याच्यामुळे हे फिट्ट बांधले. इवा 1 मिनिट. आता हे जे आहे हे पाणी आणि हे दाणा टाकण्यासाठी जागा आहे, तर याला आपण काही करू शकत नाही. इवा हे प्लीज ओपन करू नको, ते पळून जातील. ठीक आहे, पळून जातील ते. दिवाळी होली आहे. याचं नाव पण नाही सांगितले त्याने. नाव काय याचं काय? याचं काय? हे गर्ल आहे का बॉय आहे? आपल्याला काहीच माहिती नाही बिचाऱ्यांच्या बाबतीत. असं पान पण लागेल आपल्याला. आपल्याकडे मनी प्लांट नाहीये, आपल्याला आणावं लागेल दुसरीकडून. मस्त आहे यांच्यासाठी. हे अडकवलंय, खाली एक अडकवलंय, वर एक अडकवलंय. गाइस, बर्ड्सला मी इथे अडकवलंय. आमच्या इथे जागा होती, तो जो झुंबर होता काय ते इथे होता. याच्यासाठी हे आम्ही कोंडा लावला होता, इथे लावला. बट आता इश्यू आहे हा आहे की आता हे जे बर्ड्स दिसत आहेत तुम्हाला, हे इथे आणि तिथे कुठेतरी आहे एक, तो हे त्याच्याकडे बघतायत. तर ते येतील, अटॅक करतील. अटॅक तर करणार नाही, ते पण बर्ड्सच आहेत. पण थोडंसं भीती वाटते. बट त्यांना बघून खूप छान वाटतंय. आणि आमच्या गॅलरीतनं तुम्ही वातावरण बघू शकता. सगळं त्यांना दिसतं इथून. घरात ठेवण्यापेक्षा हे बेटर आहे. बट फक्त आता थोडंसं त्यांची रक्षा करावी लागणार आहे. ते जर आले तर थोडंसं रिस्की आहे काम. होप इथे इवा आहेच. थोडा वेळ इवाला बसवते आणि मग फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर मी यांना घरात घेऊन जाते. यांच्यासाठी वातावरण पण गरजेचं आहे. आणि यांचे जे मालक आहेत हे कसे ठेवतात आपल्याला काय नाही. जे यांचे मालक आहेत त्यांची गॅलरी ही पण ती पॅक्ड आहे. तर ते इथे ठेवतात, बट ते पॅक आहे, तिथे बर्ड्स येत नाहीत. तर ही ओपन गॅलरी आहे. बघूया इव्हन त्यांच्याकडे पोहोचण्यासाठी काय काय करते. झुल्यावर थांबली आहे ती आता. तर मस्त खेळतात आणि आता त्यांचा आवाज सुरू झाला आहे. मला असं वाटतं त्यांना बाहेर जायचे. आणि आत्तापर्यंत शांत बसले होते आणि आता सुरू झाले यांचा गोंधळ. चिव 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 करतात. तुम्ही आवाज ऐकू शकता. आम्ही आता रेडी झालेले आहेत. इवाच्या रिझल्टसाठी इवाचा रिझल्ट आणण्यासाठी जातोय. आणि इथं इवा मला हेल्प करते पाणी भरून देण्यासाठी. मी आता हे पोळीचे नूडल्स बनवलेत. नवीन काहीतरी डिश ट्राय केली फटाफट. तुम्ही पण ट्राय करू शकता, मी सांगते. खाऊन बघ आणि बसून खा आरामशीर आणि पटकन खा. कशी आहे? नाही गाईस, माझी पूर्ण तयारी झालेली आहे. आम्ही आता निघतोय. आवाज नाही देत. तर आता मी इवाच्या स्कूलमध्ये आलेलो आहे.
तेव्हा तुला काय वाटतं काय रिझल्ट भेटेल? A+ काय? तर आता वेटिंगमध्ये आहे, वर कोणीतरी पॅरेंट्स आहेत, तर आम्ही लगेच जाऊन बघणार आहेत रिझल्ट. माझी स्कूल आहे, खूप गोष्टी आहेत खेळण्यासारखे. यू वॉन्ट टू प्ले? जा, गॉगल दे की जाओ. ती आता खेळायला जाते. जोपर्यंत वर ऑफिसमध्ये पॅरेंट्स आहेत तोपर्यंत आम्हाला इथेच बसायला सांगितले त्यांनी, आणि मग त्यानंतर आम्ही जाऊन रिझल्ट पाहणार. मी नाही बाबा. सो गाईज, आता आम्ही इवाचा रिझल्ट घेतलेला आहे. इवाचा रिझल्ट काय आहे तुम्हाला मी घरी जाऊन दाखवणार आहे, आणि इथून आम्ही पुढे हॉस्पिटलला जातोय. का जातो ते तिथे गेल्यानंतर सांगते. लेट्स गो. नो, बॅग गाडीमध्ये. छान आलाय तुझा रिझल्ट. टॉपर आली आहेस तू. पण एक चुकलं होतं तुझं ना, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे सर म्हणले इट्स ओके, होता असं कधीतरी. सो गाईज, मी घरी पोहोचलेली आहे. अवतार बघू शकता, मला खूप जास्त ऊन लागले आणि हो देते. तर आता मी जाते पक्ष्यांना, बर्ड्सना पाला आणण्यासाठी. पाला म्हणजे कशाचा पाला सांगितलं त्यांनी? मनी प्लांटचा पाला आणायचं आहे. हो देते. मी येते शिवासाठी मँगो आणले होते, तर तिथे मागते. चला आपण पान घेऊया. इथे दिसतंय, बघूयात हे मनी प्लांटच आहे का. किंवा हे मनी प्लांट नाही आहे गं, हे दुसरंच पान आहे. तर इथं मी बघितलं, इथं नाही आहे, तर मी दुसरीकडे खाली बघून येते. कुठेतरी भेटतंच ते, सहसा असतेच कुठे कुठे. चला शोधूयात, सोसायटीमध्ये भेटेल कुठेतरी. हे 2 मनी प्लांट भेटलेले आहेत. आता याला धुवावं लागेल. याच्यावर खूप सारं पेंट पडलंय. खूप. आता हे खातील ते दोघं. कवळे आहेत बट आहेत समजा. तर यांच्याकडे खूप सारे प्लांट आहेत, इतके सारे आहेत. मी म्हटलं होतं ना कुठेतरी भेटतंच ते. फक्त आता याला धुवून आता व्यवस्थित लावायचं. चलो, माझं काम झालेलं आहे. घरी जाऊन याला धुवूयात. गडबडीमध्ये मी रिझल्ट दाखवायचं विसरले. मला खूप जास्त ऊन लागले आणि मला खूप डोकं पण दुखतंय. घरी आल्यानंतर मी डायरेक्ट झोपी गेले होते, पण त्या बर्ड्सचं पान संपलं होतं खायचं. तसं त्यांच्यासाठी चारा पाणी दुसरं आहे काही, पण हे पण लागतं. सो घरी गेले की मी दाखवेन रिझल्ट. व्यवस्थित धुती आहे, म्हणजे याच्यावरचा जो कलर वगैरे पडलेला आहे तो व्यवस्थित म्हणजे चांगलं होईल, खाण्या इतकंच राहील. हा पण पान मी धुतला, याच्यावर खूप सारे डाग होते. सो चला आता आपण त्यांना खाऊ घालूया. तर जोपर्यंत ते पाणी सुकत नाही तोपर्यंत इवा मागे लागलेली. बर्ड्सपेक्षा जास्त इवाची घाई आहे. इवा जाऊन माझा स्टँड घेऊन आहे. तर मी इवासाठी मँगोज आणलेले आहेत, आणि या समरचे आमचे फर्स्ट मँगोज आहेत हे. तिथे आपल्या बेडरूमच्या तिथे. सो मी तिला आता हे मँगो वॉश करून कट करून देणार आहे, आणि त्यानंतर मग बर्ड्सला माझं स्टँड लावते. वेट मिनिट. मी घरी त्याचा सगळ्या गोष्टी. इव्हन तो डॅडींचा दरवाजा लाव, कूलरचा आवाज येतो. मला खूप जास्त याच्यामध्ये यायचं असतं. आम्ही मँगो खाऊन बघते कसे, हो ना? आम्हाला खाऊ वाटते ना. येस, बघायला आलू मँगो एवढे. आता हे आमच्या या सीझनचा फर्स्ट मँगो आहे. हा केसर आहे. आय डोंट नो रिअल केसर आहे. वास इतका सुंदर येतो. आणि हा ही दुसरी कुठली तरी याची जात आहे. याचा पण वास अप्रतिम येतोय. म्हणजे याच्यापेक्षा दुसरं सुख नाहीये जगात, असं तुम्ही म्हणू शकता. मी आणि इवा मँगोचे एकदम मोठे चाहते. जगामध्ये मँगो आमच्यापेक्षा जास्त कोणालाच आवडत नसेल, म्हणजे कोणालाच मँगो खातो. तर आता मी खूप आणले, 2-2.5 किलो मँगो आणलेले आहेत. त्याचा ज्यूस पण खूप आवडतो. येस, मला तर फार बट याच्याने ना खूप
जास्त वजन वाढतं. ज्यांचं वजन वाढतं त्यांनी कृपया करून खाऊ नये. माझं वजनच वाढलं नाहीये ना. तर मी किती घेतले मँगोज, हे छोटे छोटे जे आहेत ते असे पिळून खाण्या इतके आहेत आणि हे कट करण्यासारखे. तर कट करण्यासारखे 3 मोठे आणि 3 लहान. तर मी इवाच्या डॅडी आणि इवा. तर हे सगळ्यात अगोदर मी वॉश करून घेते. आणि हे थंड पाण्यात ठेवणं गरजेचं. याच्यावर औषध वगैरे फवारलं जातं ना, तर ते खराब होतात. आणि हे ना, हे रोटी नूडल्स सकाळी मम्मीने जाते समय हे देत होते रोटी नूडल्स. तर 10 ते 15 मिनिटं याला व्यवस्थित पाण्यात भिजू द्यायचं. एक 5 मिनिटाला भेटू. इवाचा रिझल्ट लागलेला आहे. जस्ट मिनिट, मी बॅक कॅमेराने दाखवते. मी इवाच्या स्कूलचं नाव वगैरे नाही रिव्हील करू शकत, सो मी फक्त मार्क्स आणि तिचं नाव दाखवते. हो, हे इवाचे मार्क्स आहेत, तुम्ही बघू शकता. सगळीकडेच ए आहे. तर ए म्हणजे गुड, बी म्हणजे ॲव्हरेज आणि सी म्हणजे पुअर. सो तिने गुड केले, काम छान केले. आणि त्याच्यापेक्षा जास्त काम हे म्हणजे इवाने हे फाडून टाकले. त्यानंतर इवा सुप्रिया, सो हे तिचं नाव आहे. आणि ती ते नाव स्कूलचं आहे. सो इथे ती ज्युनियर KGला होती यावर्षी. आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता की ती सुंदर रिझल्ट आणला आहे तिने. तर इथे मॅथमध्ये तिने थोडाफार चुका केल्या होत्या, थोडं घाईगडबड केली होती, बट तरीसुद्धा तिला ए आलेत. तर म्हणजे ठीकठाक केले तिने, म्हणजे छानच केले. आता एपेक्षा जास्त काही मार्क्स असू शकत नाहीत. वर्कशीट बघून आलेली आहे. सुंदर अशा प्रकारे तिने पेपर सॉल्व केलेला आहे. आणि ही सगळी मेहनत माझी आहे, कारण मी खूप चांगल्या प्रकारे तिचा अभ्यास घेतला आहे. सो बस तिचा रिझल्ट दाखवायचं होतं आणि छान मार्क्स घेतलेत तिने. आणि जितकी मेहनत स्वतःच्या एक्झामसाठी घेत नाही तितकी मेहनत मी तिच्या एक्झामसाठी घेतली होती. कारण माझी अशी इच्छा होती की मी जर तिच्यासाठी जॉब सोडला आहे, मी घरी आहे तिच्यासाठी, माझं एवढे एज्युकेशन झालेले आहे आणि इतकं असूनसुद्धा मी तिच्यासाठी घरी राहते, तर त्याचं थोडंसं तरी का होईना फळ भेटावं. तुम्ही म्हणत असाल की ती लहान आहे. हो, लहान आहे. तिच्याकडनं इतकी अपेक्षा करणं काही म्हणजे गरजेचं नाही आहे. बट लहान वयापासूनच मुलं शिकतात. जितके वर्ष होईल तितके वर्ष तिने एच आणावं, सगळीकडे ती टॉपच यावी अशी माझी इच्छा आहे. असं होतं बऱ्याचदा की काही लेकरं लहानपणी अभ्यास करतात, काही मुलं बऱ्याच ठिकाणी शिट्टी वाजलेली. तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की काही मुलं लहानपणी खूप अभ्यास करतात, पण जेव्हा डिग्रीला वगैरे जातात तेव्हा काही अभ्यास करत नाहीत. पण मी आहे ना, मी तिच्याकडनं करून घेईन. आणि हे तर फक्त फर्स्ट स्टेप आहे. ज्युनियर KG नर्सरीला तिची एक्झाम नव्हती, डायरेक्ट ॲडमिट कार्ड भेटलं होतं, सॉरी रिपोर्ट कार्ड भेटलं होतं. कारण त्यांच्या ॲक्टिव्हिटीवर ते ठरलेलं होतं की तिला काय मार्क्स मिळतील. तर ते तर काही काउंट करण्या इतकं नव्हतं. पण हां, यावेळेस तिची एक्झाम होती ज्युनियर KGची आणि सुंदर असं तिनं अभ्यास पण केला होता. थोडंसं घाईगडबड केली होती, बट त्याच्यासाठीच मी तिथे वर्कशीट पाहायला घेऊन गेले होते. वर्कशीट पाहिल्यानंतर 1-2 चुका होत्या, बट तेवढ्या चुका तर माणसाकडनं होता. ती तर खूप लहान आहे, 5च वर्षाची आहे. सो आय एम प्राऊड ऑफ हर आणि आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ, कारण मी जास्त मेहनत घेतली आहे. कारण लहान मुलांकडनं अभ्यास करून घेणं म्हणजे खूप जास्त कष्टाचं काम आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड क्लासला जेव्हा जातात तेव्हा इतकं हार्ड जात नसावं असं मला वाटतं. सो लहान मुलांना समजत नाही, पटकन लक्ष देत नाहीत, लक्षात ठेवत नाहीत. त्यांना लक्षात ठेवणं कसं सांगायचं, फार बेसिक गोष्टी आहेत. आणि मी टीचर नाही आहे, मी इंजिनियर आहे, मला या गोष्टी जमत नाहीत, तरीसुद्धा मी प्रयत्न केला आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता. होप तिने भविष्यात अशाच प्रकारे रिझल्ट आणावा. तर आता माझी शिट्टी वाजणार आहे. आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.